नमस्कार. मी डॉक्टर सचिन जाधव, सुखायू हॉस्पिटल, नाशिक. आज आपला चर्चेचा विषय आहे कोलेसिस्टायटिस आणि कोलेसिस्टेक्टॉमी. नावं थोडी अवघड आहेत, परंतु गॉल ब्लॅडरच्या संबंधातला हा आजार आहे. आणि गॉल ब्लॅडर म्हणजे आपल्या लिव्हरच्या खाली असलेली जी पिशवी आहे त्याला आपण पित्ताशय असं म्हणतो. त्या पित्ताशयाच्या संबंधातल्या आजारासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आता आपण बघूयात की नक्की हे गॉल ब्लॅडर म्हणजे काय. गॉल ब्लॅडरला मराठीमध्ये आपण पित्ताशय असं म्हणतो. आपल्या लिव्हरमध्ये म्हणजे आपलं लिव्हर म्हणजे आपलं यकृत जे आहे ते आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला छातीच्या पिंजऱ्याच्या खाली असतं आणि या यकृतामध्ये सतत पित्ताचा स्त्राव होत असतो. पित्त हा महत्त्वाचा एक पाचक स्त्राव आहे जो आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी आवश्यक असतो. विशेषतः ज्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं आणि फॅट्सचं प्रमाण जास्त आहे त्यांना पचवण्यासाठी हे पित्त म्हणजे बाईल हे कामाला येत असतं. परंतु हे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ही यकृतामध्ये सतत चालू असते. तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये तयार झालेलं जे पित्त आहे ते साचवून ठेवण्याची पिशवी म्हणजे हे पित्ताशय असं असतं. तर या पित्ताशयाच्या संदर्भातला जो आजार त्याला कोलेसिस्टायटिस असं म्हणतात. आणि हा कोलेसिस्टायटिस होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याचदा गॉल स्टोन्स हे असतात. तर आता आपण बघणार आहोत गॉल स्टोन म्हणजे काय. गॉल स्टोन म्हणजे पित्ताशयामध्ये होणारे खडे. बऱ्याचदा हे कोलेस्ट्रॉलने युक्त म्हणजे चरबीच्या कॉन्स्टिट्यूशन चरबीपासून तयार झालेले किंवा जे कडक झालेले पित्ताशयातले जे स्त्राव आहेत किंवा आपल्या लिव्हरचे जे स्त्राव ज्याला आपण बाईल असं म्हणतो तेच पित्त कडक झाल्यामुळे त्याच्यापासून हे स्टोन्स तयार झालेले असतात. हे एक स्टोन असू शकतो किंवा अनेकही स्टोन्स किंवा खडे हे पित्ताशयामध्ये असू शकतात. तर याला जर वैद्यकीय भाषेमध्ये कोलेलिथियासिस असं म्हटलं जातं. तर थोडेसे शब्दरचना अवघड असल्यामुळे मी मुद्दाम या शब्दांवरती जोर देतो आहे, कारण जर या संदर्भातला तुम्हाला कुठलाही आजार असेल तर सोनोग्राफीचा किंवा एखादा सिटी स्कॅनचा रिपोर्ट बघताना त्यामध्ये या शब्दांची रचना ही येत असते. त्याचप्रमाणे एक कोलेडोकोलिथियासिस नावाचा एक प्रकार याच्यामध्ये बघायला मिळतो. जसं तुम्ही या इमेजमध्ये बघता आहात तर त्याच्यामध्ये कॉमन बाईल डक्ट ही नावाची जी नळी आहे तर ही नळी पित्ताशयातले जे स्त्राव आहेत ते पित्ताशयातले स्त्राव वाहून नेण्याचं जे काम आहे ती करत असते. तर या कॉमन बाईल डक्टमध्ये जर स्टोन अडकला असेल तर त्याला कोलेडोकोलिथियासिस असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये या पित्ताशयामध्ये जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं म्हणजे त्यामध्ये जीवाणूचा संसर्ग झाला आणि जर त्यामध्ये वेदना होत असतील किंवा जर त्याचं जे तोंड आहे पित्ताशयाचं जे तोंड आहे त्या पित्ताशयाच्या त्याला सिस्टिक डक्ट असं म्हणतात. त्या पित्ताशयाच्या तोंडामध्ये जर त्या नळीमध्ये जर एखादा स्टोन अडकला तर त्यामुळे भयंकर वेदना होत असतात लिव्हरच्या खालच्या बाजूला उजव्या बाजूला छातीच्या पिंजऱ्याच्या खाली. तर त्या परिस्थितीला कोलेसिस्टायटिस असं म्हटलं जातं. त्यानंतर एक गॉलस्टोन पॅनक्रियाटायटिस नावाचा प्रकार आहे. जसं या इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय कॉमन बाईल डक्टच्या थोडंसं खाली आल्यानंतर जिथून पित्ताशयाचा जे स्त्राव असतात ते पित्ताशयाचे स्त्राव आणि पॅनक्रियाज नावाचा जो अवयव ज्याला आपण स्वादुपिंड असं म्हणतो या स्वादुपिंडामधून आलेले स्त्राव हे एकत्र होऊन आतड्यामध्ये प्रवेश करत असतात. त्या ठिकाणी जर एखादा गॉलस्टोन अडकला तर त्या पित्ताशयाला आणि त्याचबरोबर पॅनक्रियाजला म्हणजे स्वादुपिंडाला देखील त्रास होऊ शकतो. याला पॅनक्रियाटायटिस असं म्हटलं जातं. तर या संरचना किंवा या संदर्भातले जे काही शब्द आहेत हे तुम्हाला माहिती हवेत म्हणून थोडंसं याबद्दल मी विशेष आणि असं डिटेलमध्ये विश्लेषण केलं. तर जर पित्ताशयातला खडा आपल्याला फक्त काढता येतो का असा प्रश्न विचारला जातो तर नाही. अद्याप तरी पित्ताशयात जाऊन पित्ताशयाचा खडा फक्त विरघळवणे किंवा काढणे यासाठी कुठल्याही प्रकारची सर्जिकल पद्धत उपलब्ध नाही किंवा सहजगत्या उपलब्ध नाही. आणि यामध्ये पित्ताशयच काढून टाकावं लागतं. तर त्याला कोलेसिस्टेक्टॉमी असं म्हटलं जातं म्हणजे पित्ताशय हे समूळ काढूनच टाकणे. तर आता आपण बघणार आहोत की कोलेसिस्टायटिसची म्हणजेच पित्ताशयाला इन्फेक्शन झाल्यानंतर कुठकुठली लक्षणं बघायला आपल्याला मिळतात.
तर पित्ताशयाचे खडे झाल्यानंतर किंवा पित्ताशयाचे खडे जरी नसतील तरी सुद्धा पित्ताशयामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर कुठकुठली लक्षणं बघायला मिळतील. तर सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे लिव्हरच्या खालच्या बाजूला, छातीच्या पिंजऱ्याच्या खाली उजव्या बाजूला भयंकर वेदना असतात. शार्प पेन, काहीतरी तिथे खुपसल्यासारखं किंवा टोचल्यासारख्या वेदना असतात आणि या वेदना बेंबीच्या उजव्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला पोटाच्या या वेदना असतात. त्याचप्रमाणे लो ग्रेड फीवर असतो, म्हणजे अगदी खूप जास्त फणफणून ताप येत नाही, परंतु साधारण 99 ते 100 किंवा 101 पर्यंत ताप असू शकतो. पेशंटला नॉशिया म्हणजे मळमळल्यासारखं वाटणं किंवा लागोपाठ उलट्या होणं अशा प्रकारची लक्षणं असतात. आणि जर गॉलस्टोन, जसं मी मगाशी सांगितलं, कोलेडोकोलिथियासिस म्हणजे गॉलस्टोन जर कॉमन बाईल डक्टमध्ये अडकला, जसं तुम्ही या इमेजमध्ये बघू शकताय, तर त्याच्यामध्ये जॉन्डिस निर्माण होतो. किंवा जॉन्डिस म्हणजेच काय, तर काविळीसारखी लक्षणं असतात आणि डोळे, हात किंवा आपली त्वचा ही पिवळ्या रंगाची पडायला सुरुवात होते. तर हे मात्र एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये आहे. तर आता आपण याचे सिम्पटम्स बघितले, काय काय लक्षणं याच्यामध्ये असतात हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि आता आपलं निदान पक्क करण्यासाठी, म्हणजे हे कोलेसिस्टायटिसच आहे हे निदान पक्क करण्यासाठी कुठकुठल्या तपासण्या कराव्या लागतात हे आता आपण बघूयात. कोलेसिस्टायटिसचं निदान होणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि हे निदान होण्यासाठी सर्वप्रथम रुग्णाच्या ब्लड टेस्ट घेतल्या जातात. त्या ब्लड टेस्टमध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे लिव्हरच्या रिलेटेड यकृताच्या ज्या काही टेस्ट आहेत त्याच्यामध्ये बिलिरुबिन म्हणजे पित्ताचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये किती आहे हे चेक केलं जातं. त्याचप्रमाणे रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडून आलेला आहे किंवा काही यासाठी CT-BT आणि प्रोथ्रॉम्बिन टाईम या प्रकारच्या काही रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. त्याचप्रमाणे पोटाची सोनोग्राफी केली जाते आणि ही एक महत्त्वाची तपासणी आहे. पोटाच्या सोनोग्राफीमध्ये पित्ताशयाला सूज आलेली आहे किंवा काय, किंवा पित्ताशयामध्ये स्लज जमा झालेला आहे किंवा काय, किंवा पित्ताशयामध्ये खडे आहेत किंवा काय, हे आपल्याला निदान करता येतं. त्याचप्रमाणे पोटाचा स्कॅन म्हणजे CT स्कॅन देखील केला जाऊ शकतो आणि त्यामध्ये हे निदान नक्की करता येतं की कॉमन बाईल डक्टमध्ये स्टोन अडकला आहे किंवा काय, किंवा पॅनक्रियाजमधून निघणारी जी डक्ट आहे त्याच्यामध्ये कुठे स्टोन अडकला आहे किंवा काय, हे चेक करता येतं. त्याचबरोबर एक ERCP आणि MRCP नावाची टेस्ट करण्यात येते. मी याच्या फार डिटेल्स जाणार नाही, परंतु तुमचे जे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत, जे डॉक्टर्स आहेत, ते तुम्हाला या टेस्टबद्दल सांगतीलच. कारण पित्ताशय काढण्यापूर्वी ERCP किंवा MRCPची टेस्ट करून त्यानंतरच पित्ताशय काढायचं किंवा नाही याचा निर्णय घेतला जातो. तर आता आपण बघितलं की पित्ताशयामध्ये खडे असल्यानंतर किंवा पित्ताशयाला सूज असल्यास कुठकुठल्या प्रकारच्या तपासण्या आपण केल्या जातो. आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत की या पित्ताशयाच्या खड्यांवरती आपल्याकडे उपचाराचे कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत. पित्ताशयामध्ये खडे असताना बऱ्याचदा लक्षणं असतीलच असं नाही, तर जर हे नॉन सिम्प्टमॅटिक म्हणजे असिम्प्टमॅटिक, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं जर नसतील तर बऱ्याचदा वेट अँड वॉच ही पॉलिसी अवलंबली जाते. म्हणजे काय, तर पेशंटला या गोष्टीची कल्पना हवी की हो त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत, परंतु त्यावरती लगेच कुठल्याही प्रकारचा ऑपरेशनचा निर्णय घेतला जात नाही. या काळामध्ये पेशंटला बऱ्याचदा एक्सरसाइज म्हणजे व्यायाम वाढवण्यास सांगितलं जातं. व्यायाम वाढवल्यानंतर बऱ्याचदा पित्ताशयातले खडेची साईज कमी होताना बघायला मिळते, असा एक हायपोथेसिस आहे. आणि नॉन सर्जिकल मेथड्समध्ये म्हणजे ऑपरेशन न करता एंडोस्कोपीद्वारे स्टोन काढण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो, परंतु हे फार स्पेसिफिक विषय असल्यामुळे मला असं वाटतं की आपले जे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत त्यांच्या सल्ल्यानेच हा पर्याय आपल्यापुढे उपलब्ध करता येऊ शकतो. त्यानंतर गॉल ब्लॅडर काढणे यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत, ते म्हणजे ओपन कोलेसिस्टेक्टॉमी किंवा त्याला आपण लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी असं म्हणतो. अगदी आत्तापर्यंत सर्वच पित्ताशयाचे जे ऑपरेशन्स आहेत हे ओपन केले जायचे, परंतु नवीन आलेलं जे लॅप्रोस्कोपीचं टेक्निक आहे या टेक्निकमुळे हा ऑपरेशन करणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे आणि पेशंटच्या दृष्टीने सोपं मला म्हणायचं आहे हे झालेलं आहे. आणि लॅप्रोस्कोपीमध्ये पोटावरती 2, 3 किंवा 4 छेद घेऊन अगदी 1-1 सेंटीमीटरचे छोटे छेद घेऊन दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. याला आपण लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी असं म्हणतो.
आणि दुसरा प्रकार म्हणजे ओपन कोलेसिस्टेक्टॉमी. ओपन कोलेसिस्टेक्टॉमीमध्ये एक मोठा छेद आपल्या लिव्हरच्या खाली किंवा छातीच्या पिंजऱ्याच्या खाली घेतला जातो. साधारण 5 ते 6 इंच लांबीचा हा छेद असतो आणि त्यामधून हे गॉल ब्लॅडर पर्यंत सर्जन्स पोहोचून अंडर विजन हे ऑपरेशन केलं जातं. आजकाल कोलेसिस्टेक्टॉमी ओपन करण्याचं जे प्रमाण आहे हे बरंच कमी झालेलं आहे. सुरुवातीला लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमीचाच पर्याय पेशंटसमोर दिला जातो, परंतु जर काही अडचणी निर्माण आल्या किंवा जर ऑपरेशन करायला जड अवघड जात असेल किंवा गॉल ब्लॅडर आजूबाजूच्या अवयवांपासून सोडवणं मुश्किल होत असेल तर अशा कंडिशनमध्ये नाईलाजास्तव ओपन कोलेसिस्टेक्टॉमीचा पर्याय हा शेवटी ओपन केला जातो. आता या ऑपरेशनचे फायदे काय आणि तोटे काय याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर ऑपरेशन करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पेन, जे वेदना आहेत त्या वेदना आपल्याला समूळ नष्ट करता येतात. त्याचबरोबर इन्फेक्शन जे आहे ते इन्फेक्शन देखील ऑपरेशनबरोबर त्या पित्ताशयासोबत ते निघून जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा पुन्हा गॉलस्टोन येणं किंवा गॉलस्टोन कॉमन बाईल डक्टमध्ये अडकणं आणि सारख्या या वेदनांचे जे एपिसोड्स बघायला मिळतात यापासून आपल्याला कायमची मुक्ती मिळू शकते. हा एक महत्त्वाचा बेनिफिट आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर याच्यामध्ये रिस्क काय काय आहे, ऑपरेशन करत असताना, ऑपरेशन केलं नाही तर किंवा ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा काही रिस्क फॅक्टर्स जे आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर किंवा ऑपरेशन दरम्यान बाईल लीक होणं म्हणजे पित्त जे पित्ताशय, मी मगाशी सांगितलं की पित्ताशयाचं महत्त्वाचं काम आहे की तात्पुरत्या स्वरूपामध्ये पित्त साचवून ठेवणं आणि या पित्ताशया काढत असताना त्या ठिकाणून पित्त हे लीक होणं. त्याचप्रमाणे बाईल डक्ट, कॉमन बाईल डक्ट या इमेजमध्ये जसं तुम्ही बघू शकताय याला कॉमन बाईल डक्ट असं म्हटलं जातं आणि या कॉमन बाईल डक्टला इंजुरी होणं, त्यानंतर त्या ठिकाणी ऑपरेशनच्या ठिकाणी इन्फेक्शन होणं, ब्लिडिंग होणं हे महत्त्वाचे काही कॉम्प्लिकेशन्स याच्यामध्ये असतात. त्याचप्रमाणे रेअर केसेसमध्ये ऑपरेशन करत असताना लिव्हरला काही इंजुरी होणं हे महत्त्वाचं लक्षण बघायला मिळतं. आणि जर ओपन ऑपरेशन केलेलं असेल तर तो स्कार जो आहे किंवा जो छेद घेतलेला आहे पोटावरती त्याचा आकार हा खूप मोठा असल्यामुळे बऱ्याचदा इन्सिजनल हर्निया म्हणजे त्या ठिकाणून आतले जे अवयव आहे ते बाहेर भविष्यात डोकावणं अशा प्रकारच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. तर या कॉम्प्लिकेशन्सची माहिती देखील तुम्हाला हवी. ऑपरेशन करण्यापूर्वी किंवा ऑपरेशन झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी या संबंधात खुलेपणाने चर्चा करणं आवश्यक आहे. मग जर ऑपरेशन केलंच नाही तर मात्र आपल्याला काय फायदे होऊ शकतात का, तर नाही. जर सिम्पटमॅटिक कोलेसिस्टायटिस असेल म्हणजे जर पित्ताशय दाहाचे जर लक्षणं तुमच्यामध्ये असतील तर मात्र ऑपरेशन न केले असता हा जे वेदना आहेत या वेदना हळूहळू पुढे वाढत जाऊ शकतात. यामध्ये जे सिम्पटम्स आहेत जसं मी सांगितलं की मगाशी आपला विषय झाला की जॉन्डिस होऊ शकतो, याच्यामध्ये कावळीची लक्षणं निर्माण होऊ शकतात आणि जी जीव घेणे देखील होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे जर कोलेसिस्टायटिस असेल, पित्ताशयाचा दाह असेल आणि जर तुमचे डॉक्टर्स तुम्हाला सांगत असतील की ते पित्ताशय तुम्ही काढणं आवश्यक आहे तर अजिबात वेळ न दवडता तुम्ही पित्ताशयाचं ऑपरेशन करून घेणं हे कधीही आपल्या फायद्याचंच असतं. आतापर्यंत आपण बघितलं की या ऑपरेशनचे फायदे काय किंवा तोटे काय आणि आता आपण चर्चा करूयात हे ऑपरेशन करतात म्हणजे नक्की काय, त्याची तयारी कशी केली जाते, ऑपरेशन कसं केलं जातं आणि ऑपरेशन नंतर आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागेल. जसं मी सांगितलं की ऑपरेशनचे 2 पर्याय उपलब्ध आहेत, एक तर लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन आणि दुसरं म्हणजे ओपन ऑपरेशन. दोन्ही ऑपरेशन करण्यापूर्वी तुमच्या रक्तलघवीच्या तपासण्या केल्या जातात, छातीचा एक ECG घेतला जातो, एक्सरे घेतला जातो आणि फिजिशियनकडून फिटनेस मिळवणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तुम्हाला इतर दुसरा कुठला डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयाचा आजार काही नाही ना हे कन्फर्म केलं जातं, जेणेकरून ॲनेस्थेशियामुळे किंवा ऑपरेशनमुळे तुम्हाला कुठलाही कॉम्प्लिकेशन निर्माण होणार नाही. हा फिटनेस प्राप्त केल्यानंतर तुम्हाला एक संमतीपत्रकावरती सही करणं आवश्यक असतं, जे डॉक्टर तुमच्याकडून संमतीपत्रक लिहून घेत असतात. आणि त्यानंतर ऑपरेशनच्या आधी 6 ते 7 तास साधारण उपाशी राहणं अपेक्षित असतं. त्यामध्ये तुम्ही ऑपरेशनच्या आधी 5 ते 6 तासपर्यंत पाणी किंवा कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नसतं.
त्यानंतर हे ऑपरेशन बऱ्याचदा स्पायनल ॲनेस्थेशियाखाली किंवा काही डॉक्टर्स जनरल ॲनेस्थेशियाखाली कम्फर्टेबल असतात, या पद्धतीने केलं जातं. मी माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये एक लिंक पाठवत आहे आणि त्या लिंकमध्ये स्पायनल ॲनेस्थेशिया आणि जनरल ॲनेस्थेशियाबद्दलचे ज्या काही सर्वसामान्य माहिती आहे ती तुम्हाला मिळू शकेल. तर ॲनेस्थेशिया दिल्यानंतर जर लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन करायचं असेल तर पेशंटच्या पोटामध्ये 3 ते 4 मी मगाशी सांगितल्याप्रमाणे छेद दिले जातात. पोटाच्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईड हा भरला जातो, त्यामुळे आतले अवयव हे व्यवस्थित दिसू शकतात आणि अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया असल्याने अगदी हळूवारपणे गॉल ब्लॅडर, कॉमन बाईल डक्ट, पॅनक्रियाटिक डक्ट आणि सिस्टिक डक्ट अशा सर्व प्रकारचे जे अवयव आहेत त्या अवयवांचं प्रॉपर आयडेंटिफिकेशन करून ते अगदी हळूवारपणे अलगदपणे सेपरेट करून त्यांना क्लिपिंग केलं जातं. जसं तुम्ही या इमेजमध्ये बघू शकताय की ऑपरेशन दरम्यान या सगळ्या ज्या नळ्या आहेत किंवा डक्ट्स आहेत त्यांना क्लिप केलं जातं आणि त्या क्लिप केल्यानंतर लिव्हरच्या खालच्या बाजूला, यकृताच्या खालच्या बाजूला चिकटलेलं जे गॉल ब्लॅडर आहे ते गॉल ब्लॅडर हळूवारपणे सेपरेट करून त्याच छेदांमधून बाहेर काढलं जातं. जर हे काढणं शक्य झालं नाही किंवा कॉमन बाईल डक्टला, पॅनक्रियाटिक डक्टला इजा पोहोचण्याची शक्यता आहे असं जर डॉक्टरांच्या लक्षात आलं तर ऑन टेबल हा डिसिजन घेतला जातो की हे ऑपरेशन लॅप्रोस्कोपीने न करता ओपन पद्धतीने करावं लागू शकतं. असं होण्याची शक्यता खूप कमी जरी असली तरी सुद्धा ही शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेस डॉक्टर तुमच्या संमतीने ओपन पद्धतीने हे ऑपरेशन करून गॉल ब्लॅडर बाहेर काढू शकतात. तर ऑपरेशन झाल्यानंतर रूममध्ये आणल्यानंतर साधारण एक 6 तास ते 8 तासपर्यंत पेशंटला उपाशी ठेवलं जातं. काही वेळेस पेशंटच्या नाकामध्ये नळी टाकलेली असते आणि ऑपरेशनचे जी व्रण आहे त्याच्या बाजूने एक नळी आतमध्ये घातलेली असते, ज्याला आम्ही ड्रेन, ॲब्डॉमिनल ड्रेन असं म्हणतो. याचं कारण असं असतं की मगाशी ज्याप्रमाणे मी सांगितलं तर कॉमन बाईल डक्टला किंवा जर पॅनक्रियाटिक डक्टला इंजुरी निर्माण झाली तर त्यावेळेस बाईल लीक होऊ शकतं. हे बाईल लीक झालं आहे किंवा नाही, म्हणजे पित्त त्यातून लीक झालं आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी पोटाच्या आतमध्ये एक तात्पुरत्या स्वरूपात नळी ठेवली जाते. साधारण 24 तासाने किंवा 48 तासाने ही नळी तिथून काढली जाते. तर साधारण या गोष्टी तुम्हाला कल्पना हवी की ऑपरेशन नंतर काय काय होणार आहे, म्हणून या गोष्टी थोडं डिटेलमध्ये मी सांगितल्या. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट की डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा तुम्ही थोडं जागरूक राहणं अपेक्षित आहे, कारण या ऑपरेशन झाल्यानंतर साधारण 2 ते 4 दिवसांनी काही कॉम्प्लिकेशन्स लक्षात येऊ शकतात. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरांना तुम्ही त्वरित संपर्क साधणं महत्त्वाचं असतं. तर ही लक्षणं कुठली कुठली आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशनच्या ठिकाणी म्हणजे यकृताच्या खालच्या बाजूला जर भयंकर वेदना व्हायला लागल्या तर तुम्ही डॉक्टरांना त्वरित संपर्क साधणं अपेक्षित आहे. पोटामध्ये आवळल्यासारख्या वेदना व्हायला लागल्या किंवा तुम्हाला थंडी वाजून ताप भरायला लागला, जो ताप साधारण 101 डिग्री फॅरनहाईटपेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर ऑपरेशनच्या ठिकाणून जर काही स्त्राव बाहेर येत असतील, हिरवट रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे स्त्राव बाहेर येत असतील तर त्वरित तुम्ही डॉक्टरांना सांगणं अपेक्षित आहे. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही काय काय अपेक्षित ठेवू शकतात, तर बऱ्याचदा ऑपरेशन नंतर पेन किलर्स दिले जातात. त्याच्यामध्ये काही नार्कोटिक्स ड्रग्ज असू शकतात जेणेकरून तुम्हाला झोप येण्याची शक्यता असते. त्यानंतर कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं ही बऱ्याचदा तक्रार बघायला मिळते. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, डॉक्टर्स तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करतीलच. त्यानंतर आहाराचा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टर्स सांगतील की तुम्ही हाय फायबर डाएट म्हणजे जास्त तंतुमय पदार्थ असलेलं अन्न खाणं अपेक्षित आहे. फॅट्स, चरबीयुक्त अन्न किंवा जास्त प्रोटीनयुक्त तेलकट, तुपकट तळलेले पदार्थ खाणं हे टाळणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर भरपूर पाणी पिणं, साधारण 2.5 ते 3 लिटरपेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणं अपेक्षित आहे. जर तुम्ही अल्कोहोलचं सेवन करत असाल तर ते अल्कोहोलचं सेवन या काळामध्ये करणं 100% तुम्हाला थांबवणं अपेक्षित आहे. या गोष्टी माहिती असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला टाळता येतील. त्यानंतर साधारण जर लॅप्रोस्कोपीने ऑपरेशन झालेलं असेल तर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीज रेग्युलर जे तुमचं चालणं फिरणं, घरातली कामं वगैरे आहेत हे तुम्ही करू शकतात. साधारण 7व्या ते 8व्या दिवशी तुम्हाला डॉक्टर्स पुन्हा एकदा बोलवून घेतात आणि जे टाके टाकलेले आहेत ते टाके काढतात.
ओपन कोलेसिस्टेक्टॉमीमध्ये मात्र थोडा जास्त आरामाची गरज असते, कारण मोठा छेद तुमच्या पोटावरती घेतलेला असतो. इन्सिजन जो आहे तो थोडा मोठा असतो. त्याचबरोबर साधारण 24 तासाने किंवा 48 तासाने, जसं मी मगाशी सांगितलं की ऑपरेशनच्या ठिकाणी जर ड्रेनची ट्यूब ठेवलेली असेल तर ती ट्यूब काढून टाकण्यात येते. त्यानंतर तुमचं काम जे आहे हे तुम्ही साधारण ओपन कोलेसिस्टेक्टॉमी नंतर 7व्या ते 8व्या दिवशी तुम्ही चालू करू शकतात. जखमेची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. घरी गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरांनी जर काही ऑपरेशनच्या ठिकाणी मलम लावण्यास सांगितले असतील तर ते लावणं अपेक्षित आहे. जखमेमध्ये पाणी जाऊ न देणं अपेक्षित आहे. आणि जर जखम पिकत असेल किंवा त्या ठिकाणी वेदना होत असतील तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं अपेक्षित आहे. पोट साफ होणं हे खूप महत्त्वाचं आहे. ऑपरेशन झाल्यानंतर बऱ्याचदा पोट साफ होण्याच्या तक्रारी निर्माण होतात आणि त्यामुळे सुद्धा डिस्कम्फर्ट असतो. तर पोट साफ होण्यासाठीची औषधं काही घेणं अपेक्षित आहे का, हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलणं अपेक्षित आहे आणि ती औषधं रेग्युलरली घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जर खूप जास्त वेदना होत असतील तर काही वेदनाशामक औषधं डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करून देतील. तर ते कधी आणि कशा पद्धतीने घ्यायची आहे या संदर्भात तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी आधीच चर्चा करून ठेवा, म्हणजे ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही.